नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. अनधिकृत खोक्यांच्या स्थलांतरावरून खेडमध्ये वाद, अतिक्रमणांना पाठीशी घालण्याचा नागरिकांचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी. घोटगे सोनवडे घाटमार्गाला अखेर केंद्राची मंजुरी. कोल्हापूर सिंधुदुर्ग अंतर होणार आता कमी. घाटमार्ग मंजूर झाल्यानंतर स्थानिकांचा जोरदार जल्लोष. आदित्य ठाकरेंचा रायगड दौरा, महामार्गाची पाहणी. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून सरकारवर टीका. लोट MIDCतील समस्यांवरून सरकारला घेरलं. आणि रत्नागिरीत ईद ए मिलाद उन नबी उत्साहात साजरी. शहरात 2 भव्य जुलूस. पोलीस बंदोबस्तात जुलूस शांततेत संपन्न. पाहूया सविस्तर वृत्त. खेड शहरातील अनधिकृत खोक्यांच्या स्थलांतरावरून आता नवा वाद निर्माण झालाय. भरणे खेड दापोली मार्गावरील महाड नाका परिसरात महापालिकेच्या जागेत नव्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मात्र याच परिसरातील रस्त्यालगत असलेल्या काही अनधिकृत व्यावसायिक खोक्यांचे प्रबोधनकार ठाकरे उद्यानासमोरील जुन्या व्यापारी संकुलाजवळ स्थलांतर करण्यात आल्याचा आरोप होतो आहे. विशेष म्हणजे या स्थलांतरासाठी अधिकृत बॅनर लावण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश असतानाही सरकारी जागेवरील अतिक्रमणांना पर्यायी जागा देण्याचा अधिकार पालिका प्रशासनाला आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. हा प्रकार अनधिकृत खोक्यांना अधिकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही होतोय. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्याची तयारी असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली जात आहे. तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याच्या घोटगे सोनवडे घाट रस्त्याला अखेर केंद्र शासनाची मंजुरी मिळाली आहे. कुडाळ तालुक्यातील हा मार्ग कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. मंजुरीची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार जल्लोष करत आनंद व्यक्त केला. या मार्गामुळे कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमधील अंतर कमी होणार असून स्थानिकांना दळणवळण आणि रोजगाराच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. मागील 4 दशकांपासून या रस्त्यासाठी सातत्याने मागणी होत होती. मार्गासाठी स्थानिक नागरिकांनी उपोषण करत तीव्र लढा दिला होता. अखेर या प्रदीर्घ संघर्षाला यश आलंय. आमदार निलेश राणे यांनी या प्रलंबित मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करत प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली आहे. त्यामुळे या निर्णयाकडे स्थानिकांसाठी मोठे यश म्हणून पाहिले जात आहे. 40 वर्ष या पंचकृषी असेल किंवा दशकृषी असेल, या सर्वांचा लढा होता आणि आज त्या लढ्याला प्रत्यक्ष यश आलंय आणि त्याच्यामुळे हा आनंदाचा नक्की क्षण असेल. यामुळे दोन्ही जिल्ह्यांना दळणवळणाची साधनं असतील, कृषी विषयक काही गोष्टी असतील किंवा शैक्षणिक असतील, या सर्व गोष्टींना चालना मिळणार आहे. त्याच्यामुळे या घाट रस्त्यासाठी ज्यांनी प्रत्यक्ष हे स्वप्न सत्यात उतरावं यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविधाते श्री नारायण राणे साहेब असतील, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, माननीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय निलेशजी राणे साहेब असतील, या सर्वांनी खूप प्रयत्न केले, पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला आज यश मिळतंय. आता मात्र प्रतीक्षा एवढीच असेल की प्रत्यक्षात या कामाला सुरुवात कधी होणार. नक्कीच पुन्हा एकदा या सर्वांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे प्राध्यापक काही नाटेकर सर यांनी संकल्पना मांडली होती, आज ते आमच्यात नाही आहेत. नक्कीच आज त्यांची आठवण आम्हाला नक्कीच आहे. त्याचप्रमाणे जांभोडे पंचकृषी दशकृषी असेल, ही जी घाट रस्ता आपली एक संघर्ष समिती होती, या सर्वांचे आज आभार मानतो. धन्यवाद. खरंच आमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आणि ऐतिहासिक दिवस आहे कालचा जो निर्णय झाला तो. आमच्या या घोडगे कुडाळ म्हणजे कुडाळ तालुक्यातील हा घोडगे गाव कोल्हापूरशी आता नातं जोडलं जाणार आहे काही दिवसात आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी खरंच आमचे कोकणचे भाग्यविधाते खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, तसेच आमचे आमदार कुडाळ मालवणचे निलेश राणे साहेब यांनी हे आमचं स्वप्न तरुणांचं आज साकार करतायत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच या घाटामुळे आम्हाला खरंच भविष्यात आम्हाला या तरुण म्हणजे मंडळी आहे त्यांना कुठेही पर जिल्ह्यात जावं लागणार नाही. आपला कोल्हापूर या गावामध्ये मोठे MIDC असल्या कारणाने खरंच तिथे रोजगार संधी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला या घाटामुळे अनेक प्रकारचा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
साखरपा विभागातील भोवडे ते देवडे मुख्य रस्त्यावर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे एसटी बस आणि खासगी वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता। विशेषतः रस्ता अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहन चालकांची मोठी कसरत होत होती। ही समस्या लक्षात घेऊन देवडे गावातील तरुण उद्योजक अभिषेक साबळे यांच्या नेतृत्वाखाली अर्णव ट्रॅव्हल्स टीमने पुढाकार घेतला। रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांनी रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला। अभिषेक साबळे यांनी स्वतःच्या वाहनाच्या टपावर उभे राहून कामात सहभाग घेतला। त्यांच्यासोबत अमोल साबळे आणि अर्णव ट्रॅव्हल्सच्या टीमनं श्रमदान केलं। शंकर कोळंबेकर, सुमित सुर्वे, विराज सावंत, सिद्धेश, भरत दुबे, ऋषिकेश नर्वेकर, साहिल कांबळे, नितीन कांबळे आणि मिहिर सुर्वे यांनी देखील योगदान दिलं। या उपक्रमाचं ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे। मुरुड शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेत सकाळी 11:30च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली। बँकेच्या दुसऱ्या मजल्यावरील स्विच बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीमुळे कोरी पासबुके आणि जुन्या साहित्याचे नुकसान झाले असून बँकेतील महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे ईद ए मिलादची सुट्टी असल्यानं बँक बंद होती, त्यामुळे नेहमी हजारो ग्राहकांची वर्दळ असलेल्या बँकेत आज गर्दी नसल्यानं मोठा अनर्थ टळला। सकाळी दुसऱ्या मजल्यावरून धुराचे लोट येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने या घटनेची माहिती मिळताच मुरुड नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी हद्दीत साखरेची वाहतूक करणारा ट्रक उलटल्याची घटना घडली आहे। अनियंत्रित ट्रेलरने साखरेच्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे। धडकेनंतर साखरेचा ट्रक महामार्गावर उलटला आणि त्यातील साखरेची पोती रस्त्यावर विखुरली। या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि रस्त्यावर पडलेली साखर तसेच पोती हटवण्याचं काम सुरू केलं। ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं। दरम्यान या अपघातात जीवितहानी झाली आहे का किंवा कोणी जखमी झालंय का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण आणि पुढील माहिती अधिकृत अहवालानंतर स्पष्ट होईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज रायगड जिल्ह्याचा दौरा करत मुंबई गोवा महामार्ग आणि लोटे MIDCची पाहणी केली। पेणच्या वाशीनाका येथे त्यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर डोलवी आणि नागोठणे येथे त्यांनी महामार्गाच्या निकृष्ट कामाची पाहणी केली। माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची देखील पाहणी करत स्थानिक शिवसैनिक आणि नागरिकांशी संवाद साधला। दुपारनंतर त्यांनी लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्राला भेट देत प्रदूषण आणि रस्त्यांच्या समस्यांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। यानंतर लोटे येथे बैठक आणि पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे। महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं असून खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला। या दौऱ्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। स्थानिक लोकांनी काही इथे गडबड आहे, तोडीफाट होते आहे, बाजूची जी भिंत आहे ती देखील तेवढी काही चांगली वाटत नाही असं सांगितल्यानंतर NHAIच्या स्वतःच्या लोकांनी परत ऑडिट केलं आणि परत हा पूल आता बंद झालेला आहे। हे मुंबई गोवा महामार्गावर आहे, नॅशनल हायवे अथॉरिटीचं काम आहे आणि आपण पाहतोय की ठिकठिकाणी असेच रस्ते अनेक ठिकाणी काही ठिकाणी आपण पाहतोय खड्डे झालेले आहेत। मग असं टनल पाहिलं आपण, त्या टनलमध्ये पाणी आणि आता मासे यायला लागलेले आहेत आणि कुठे अतिशयोक्ती करत नाही, मासे देखील आपल्याला दिसले। आणि आता हा पूल किती दिवसापूर्वी उद्घाटन झाल्याचं 8 दिवसच झालं उद्घाटन झालं, 8 दिवसांनी पूर्ण बंद केलं। ऐकलत? ही हालत आहे मुंबई गोवा महामार्गाची। गेले 10 वर्ष आम्ही ऐकतो की प्रत्येक गणपतीच्या आधी हा आता रस्ता होणार। काही ठराविक मंत्री येतात, पाणी करतात, मग PWD वाले येतात, NHAI वाले येतात, डागडुजी करतात आणि रस्ता हा असाच राहतो। त्याच्या खालचा जर रस्ता पाहिला तर तेवढाच भयानक आहे। आणि ज्या पुलावर आपण आता उभे आहोत तिथे थोडं पलीकडे पालकमंत्री झालेत म्हणून चांगले फटाफट बॅनर लागलेत। बॅनरची क्वालिटी A1, रस्त्याची क्वालिटी स्पेस टेक्नॉलॉजी। गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेणमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारखान्यांमध्ये लगबग वाढली आहे। पेणच्या सुबक आणि सुंदर गणेश मूर्तींना यंदाही देश विदेशातून मोठी मागणी आहे। मूर्तिकारांच्या माहितीनुसार यंदा तब्बल 90% मागणी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींसाठी आहे। फेब्रुवारी-मार्च पासूनच पेणच्या मूर्ती अमेरिका, बँकॉक आणि थायलंडसह परदेशात रवाना होतात। गणेशोत्सवाला अवघे 20 दिवस शिल्लक असल्यानं कारखान्यांमध्ये कामाला वेग आला। यंदा धोतर, फेटा परिधान केलेल्या गणपतींसह टिटवाळा गणपती, दगडूशेठ हलवाई आणि लालबागचा राजा या पारंपरिक मूर्तींना मागणी आहे।
त्याचबरोबर डायमंड ज्वेलरी वर्क केलेल्या मूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे 20 ते 25 महिला वर्षभर या कामातून रोजगार मिळवत आहेत। गणपतीची सुंदर आणि सुबक मूर्ती जर बघायची असेल तर अर्थातच पहिलं डोळ्यासमोर गाव येतं ते आमचं पेण। पेणच्या गणेश मूर्ती या जगप्रसिद्ध आहेतच। आमच्या या ज्या मूर्ती आहेत ही शाडू मातीची मूर्ती आहे आणि 90% जी मागणी आहे ती यंदा तरी आम्हाला शाडू मातीच्या मूर्तींसाठी आहे। आमच्या या मूर्ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या दरम्यान ज्या आहेत त्या परदेशात म्हणजे अर्थातच अमेरिका, बँकॉक, थायलंडला जातात आणि फक्त या मूर्ती भारत देशात नाही तर परदेशातही त्यांना तेवढीच मागणी आहे। फक्त शेवटचे 20 दिवस बाकी आहेत आणि खूप लगबग चालू आहे। यावर्षी म्हणायला गेलात तर धोतर फेट्याच्या गणपतींच्या मूर्तीला खूप जास्त मागणी आहे। मग टिटवाळा गणपती असेल, दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा लालबाग राजा असेल तर ह्या ज्या दरवर्षी चालणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या दरवर्षीच चालतात। पण नवीन नवीन जर बघायला गेलात तर तुम्ही जे धोतर फेट्याची गणपतीची मूर्ती आहे किंवा डायमंड ज्वेलरी वर्क केलेली मूर्ती आहे ती यंदा खूप चाललेली आहे। आणि माझ्याकडे मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे कमीत कमी 20 ते 25 महिला वर्ग काम करतो। त्याचं कारण असं आहे की वर्षभर आमच्या महिलांना हा रोजगार उपलब्ध करून दिला जातो। शाडू मातीची मूर्ती ही आता गणेश चतुर्थी संपल्यानंतर लगेचच पुढच्या वर्षीची मागणी सुद्धा चालू झालेली आहे। त्याचं कामही आत्तापासूनच चालू झालेलं आहे। तर या वर्षीच्या मी तुम्हाला दाखवते गणेशाच्या मूर्ती कशा पद्धतीने तयार होते। रत्नागिरी शहरात पैगंबर मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलादुन्नबीचा सण धार्मिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। या पवित्र दिनाचे औचित्य साधून शहरात 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून शिस्तबद्ध आणि भव्य जुलूस काढण्यात आला। दोन्ही मिरवणुकांमध्ये मुस्लिम बांधवांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। जुलूसच्या मार्गावर धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। चिमुकल्या मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हातात इस्लामी ध्वज, पारंपरिक पोशाख आणि चेहऱ्यावर सणाचा आनंद घेऊन नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले। यावेळी दोन्ही जुलूस शांततेत पार पाडावेत यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मेरा नाम मोहम्मद अल्ताफ़ अत्तारी है। माशाअल्लाह रत्नागिरी कोकन नगर में दावत इस्लामी के मदनी मरकज़ पर रात में महफ़िल मिलाद रही, यानी जिसे इज्तिमाई मिलाद कहते हैं। सैकड़ों इस्लामी भाइयों ने रात भर इस इज्तिमाई मिलाद में शिरकत की और दिन में हज़ारों की तादाद में ठाटे मारता हुआ समंदर आशिकाने मुस्तफ़ा का जुलूस मोहम्मदी में शामिल है। और माशाअल्लाह पूरे अमन के साथ और नारे रिसालत, नारे तकबीर की गूंज में ये सारे आशिकाने रसूल इस जुलूस मिलाद में निकले हैं। और हम अपने प्यारे आका अलैहि सलाम का ये पैगाम भी दुनिया तक पहुंचाना चाहते हैं कि हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अमन का पैगाम दिया। हमारे प्यारे नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने ये बताया कि वो मुसलमान कामिल मोमिन नहीं हो सकता जिसका पड़ोसी भूखा सो जाए। यानी हमें अपने पड़ोसियों का ख्याल रखना है, किसी को अजियत नहीं पहुंचाना है, हमें माशरे का ख्याल रखना है, साफ़ सफाई का ख्याल रखना है। ये पैगाम हमारे प्यारे नबी अलैहिस्सलाम का है। और मैं ये चाहता हूँ इंशाअल्लाह अज़्ज़ वजल ईद मिलादुन्नबी की खुशी में हम सब ये नियत करें कि हम भी अपने माशरे को सुधारेंगे, साफ़ भी रखेंगे और इंशाअल्लाह भाईचारगी भी रखेंगे और अपने ज़रिए से कभी किसी के दिल को नहीं दुखाएंगे इंशाअल्लाह। खेड शहरातील ए.ई. कालसेकर कॅम्पसमधील बज़्म इम्दादिया संचलित MIV गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थिनींसाठी वैद्यकीय तपासणीचे आयोजन करण्यात आले। मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम पार पडला। परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टर मुग्धा बेलवलकर, डॉक्टर सायली सकपाळ, डॉक्टर मयुरी उंडे यांच्यासह सुष्मिता पाटील, कोमल आमरे आणि अर्पिता शिरकर तसेच भक्ती आमरे उपस्थित होत्या। प्रशालेतर्फे पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी विद्यार्थिनींनी न घाबरता आपल्या आरोग्यविषयक समस्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात असे आवाहन केले। या उपक्रमासाठी शिक्षिका स्नेहल खेडेकर आणि निलोफर काझी यांनी विशेष मेहनत घेतली। कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे देखील सहकार्य लाभले।
श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वानिमित्त गुहागर तालुक्यात सामाजिक उपक्रमाला वेग आला. अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आणि गुहागर तालुका महिला सेनेच्या वतीने चिखली येथील गावदेवी मंदिर परिसरात भव्य श्रावण मास स्वच्छता अभियान उत्साहात पार पडलं. रामानंद संप्रदायाच्या वतीनं देशभर राबवण्यात येणाऱ्या या स्वच्छता उपक्रमाचा एक भाग म्हणून महिला सेनेने मंदिर आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला. या अभियानाला गुहागर तालुक्याचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. यावेळी संप्रदायाच्या सामाजिक उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं. जिल्हाध्यक्ष दीपक तावडे आणि महिला अध्यक्षा वैभवी हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 120 महिला भगिनींनी सहभाग घेतला. महिलांच्या सेवाभावाचं परिसरातून विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संकल्प सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. 2010 पासून खेड आणि दापोली तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या 42 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या, गणवेश, दप्तरे, संगणक, प्रिंटर आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले. संस्थेच्या माहितीनुसार आतापर्यंत 32,520 विद्यार्थ्यांना वह्या, 650 विद्यार्थ्यांना गणवेश आणि 780 विद्यार्थ्यांना दप्तरे देण्यात आली आहेत. तसेच 25 शाळांना संगणक आणि 10 शाळांना प्रिंटरचे वाटप करण्यात आले आहे. गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांची वार्षिक कॉलेज फी भरणे, शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर आणि SSC व्याख्यानमाला असे उपक्रमही सातत्यानं सुरू आहेत. 1994 पासून SSC व्याख्यानमालेचा लाभ आतापर्यंत 31,200 विद्यार्थ्यांनी घेतला. आता तळे म्हसोबाची वाडी येथील शाळेच्या इमारतीत स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका, ग्रंथालय आणि व्यावसायिक शिक्षण केंद्र उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं मार्गदर्शन आणि महिलांना शिवणकामासह विविध कौशल्य प्रदान करण्याचे नियोजन आहे. मात्र या उपक्रमांसाठी शाळेची इमारत व परिसर दुरुस्ती तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे संस्थेनं CSR निधी आणि देणगीच्या माध्यमातून या सामाजिक कार्याला सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.